विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या सेतू अभ्यासक्रमातील तिसऱ्या दिवसाचा अभ्यासक्रम, ज्यामध्ये आपल्याला चित्रवर्णन याबद्दल माहिती पाहायची आहे, तो घटक आज आपण पाहणार आहोत. या घटकामध्ये मी तुम्हाला काही चित्र पुरवणार आहे. त्या चित्राचं वर्णन तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये करून ब्रिज कोर्सच्या वहीमध्ये लिहून काढायचं आहे. चला तर पाहूया मग चित्रवर्णन. विद्यार्थी मित्रांनो, पुढे तुम्हाला काही चित्र दिलेली आहेत. त्या चित्रांचं तुम्हाला काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे आणि त्या चित्राचं वर्णन तुम्हाला करायचं आहे. पहा, हे चित्र तुम्ही पाहिले तर तुम्हाला लक्षात आलं असेल की हे सर्व चित्र कुठले बरं आहेत? बरोबर आहे, हे सर्व चित्र बाजारामधले आहेत. काही जण बाजारात भाजीपाला घेऊन येतात, काही जण एसटीने भाजीपाला आणतात, काही जण भाज्या विकतात, काही जण भाजी खरेदी करतात, काही जण धान्य जमा झालेलं धान्य हे वाहनामध्ये टाकतात. असे वेगवेगळे चित्र आपल्याला दिसत आहेत. या चित्रावर आधारित काही प्रश्न मी तुम्हाला देणार आहे. ते प्रश्न तुमच्या वहीमध्ये लिहून काढा आणि त्याचबरोबर त्यांच्या उत्तराचा सुद्धा या चित्रात शोध घेऊन उत्तरे सुद्धा लिहून काढा. या ठिकाणी चित्रावर आधारित तुम्हाला 6 प्रश्न दिलेले आहेत. या 6 प्रश्नाची उत्तरं तुम्हाला चित्रांच्या मदतीनं सोडवायची आहेत. त्याचबरोबर यासारखे काही प्रश्न तुमच्या मनाने तुम्हाला तयार करायचे आहेत. या सर्व प्रश्नांचा आणि उत्तराचा संग्रह आपल्याला आपल्या ब्रिज कोर्सच्या वहीमध्ये करायचा आहे. मग यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न आहे, बाजारात कोणकोणत्या वस्तू विकल्या जातात. दुसरा प्रश्न आहे, व्यापारी कोणाला म्हटले जाते. तिसरा प्रश्न आहे, खरेदीदारास काय म्हटले जाते. चौथा प्रश्न आहे, चित्रातील ओटे कशासाठी बनवलेले असतील. 5वा प्रश्न आहे, शेतकरी शेतमालाची वाहतूक करण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर करतात. आणि 6वा प्रश्न आहे, बाजारात तंबूचा वापर कशासाठी होत असेल. या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधा आणि आपल्या वहीमध्ये लिहून काढा. प्रसंगावरून तुमच्या लक्षात आलेला असेल, हा प्रसंग म्हणजे आठवडी बाजारातील प्रसंग आहे. मग आठवडी बाजार या प्रसंगाचं वर्णन आपल्याला कशा प्रकारे करता येईल? तर दिलेले चित्र हे आठवडी बाजाराचे आहे. हा भाजी बाजार आहे. आजूबाजूच्या गावामधून शेतकरी इथे भाजी विकण्यासाठी येतात. ठरलेल्या जागेवर आपापली दुकानं मांडतात. शेतकरी शेतमाल वाहून आणण्यासाठी बस, ट्रक, बैलगाडी यासारख्या साधनांचा वापर करतात. यामुळे दूरच्या गावातील शेतकरी सहजपणे आपला माल आठवडी बाजाराला आणू शकतो. तर बाजाराच्या गावाजवळील शेतकरी हे आपला शेतमाल डोक्यावरून वाहून बाजारापर्यंत घेऊन येतात. बाजारात खरेदी करण्यासाठी आलेले लोक असतात, त्यांना गिऱ्हाईक असं म्हटलं जातं. तर माल विक्री करण्यासाठी जे लोक आलेले असतात त्यांना व्यापारी म्हटलं जातं. आठवडी बाजारामध्ये व्यापाऱ्यांना ठराविक जागा या ठरवून दिलेल्या असतात. या जागांची स्वच्छता केली स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामार्फत राखली जाते. कारण आठवडी बाजार हा आठवड्यामधून एकच दिवस भरतो. त्या ठिकाणाची स्वच्छता केल्याच्या नंतर आलेले व्यापारी आपापल्या जागेवर आपापली दुकानं मांडतात. जे व्यापारी नियमितपणे विक्रीचा व्यवसाय करतात त्यांनी आपली जागा स्थानिक प्रशासनाकडून ठरवून घेतलेली असते. त्यांच्यासाठी हे ओटे बांधलेले असतात.
व्यापारी आपल्या जागेवर बसल्याच्या नंतर आपला विक्रीसाठी आणलेला माल हा त्या जागेवर लावतात. सकाळच्या वेळी बाजारामध्ये आपलं साहित्य लावण्याची सर्वांची लगबग सुरू असते. भाजीवाले आपापल्या जागा साफ करतात. उन्हामध्ये भाजी वाळू नये म्हणून काठ्यांचे तंबू बांधतात आणि तिथं दुकानं थाटतात. वेगवेगळ्या भाज्यांचे वेगवेगळे ढीग करतात. काकडी वेगळी, मटर वेगळा, मिरची वेगळी, असे वेगवेगळे ढीग आपल्याला बाजारामध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर भाजी विकणारे, फळ विकणारे, कपडे विकणारे, मिठाई विकणारे, असे वेगवेगळे व्यापारी हे बाजारामध्ये आलेले असतात. ते वेगवेगळे व्यापारी बाजार तळाच्या वेगवेगळ्या भागामध्ये बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक जण हा आपला माल विकण्यासाठी सज्ज झालेला असतो. आपल्याजवळील माल ग्राहकाला मोजून देण्यासाठी प्रत्येक व्यापाऱ्याजवळ तराजू असतो. या तराजूच्या मदतीनं व्यापारी ग्राहकाला माल हा मोजून देत असतो. माल ताबडतोब विकावा, आपल्या मालाची जाहिरात व्हावी यासाठी भाजीपाल्यावाले लोक किंवा व्यापारी लोक हे मोठमोठ्याने आपल्या मालाची जाहिरात करताना आपल्याला दिसतात. म्हणतात, स्वस्त ताजी कोथिंबीर जुडी 2 रुपये, पालक 3 रुपये, टमाटे 10 रुपये किलो, मिरची 20 रुपये किलो, अशी जाहिरात केलेली आपल्याला दिसते. बाजार तळाच्या एका बाजूला फळाचीही दुकानं पाहायला मिळतात. चिक्कू, संत्री, सफरचंद, केळी, द्राक्ष, आंबे असे त्या ऋतुमानामध्ये उपलब्ध असलेले फळं विक्रीसाठी व्यापारी घेऊन आलेले असतात. आपल्या फळाची विक्री व्हावी त्यासाठी ते व्यापारीसुद्धा आपापल्या परीनं जाहिरात करण्याचं काम करत असतात. आलेल्या गिरायकाने आपला माल खरेदी करावा यासाठी आपला माल किती चांगला आणि स्वस्त आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न सुद्धा व्यापारी करत असतात. बाजारामध्ये व्यापारी आणि गिराईक दोघांचीही लगबग चालू असते. जसा दिवस मावळतीला जातो तसं मंडईमधली लगबग ही थोडी कमी होते. भाजीवाले राहिलेली भाजी स्वस्तात विकून घरी जाण्याच्या तयारीला लागलेले असतात. तर धान्य खरेदी करणारे व्यापारी खरेदी केलेलं धान्य हे पोत्यामध्ये भरून भरलेली पोती हे त्यांच्याजवळ असणाऱ्या मोठ्या वाहनामध्ये जमा करण्याच्या तयारीमध्ये लागलेले असतात. म्हणजे खरेदीदार हा खरेदी करतो तर व्यापारी हा विक्री करण्यासाठी बाजारामध्ये आलेला असतो. आठवडी बाजारामध्ये न विकला गेलेला माल काही व्यापारी हातगाड्यावर टाकून शहरातील गल्ली गल्लीमध्ये विकताना आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे आपण आठवडी बाजाराचं वर्णन करू शकतो. यामध्ये अजून एक चित्र आहे ते म्हणजे काही लोक आपापसामध्ये भांडण करत आहेत. मग यावरून आपल्याला काय समज आहे की बाजारामध्ये सर्व प्रकारचे लोक आलेले असतात. त्यामध्ये काही लोक व्यसनी सुद्धा असू शकतात आणि अशा व्यसनी लोकांपासून किंवा चोर लुटेरे या लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. बाजारामध्ये आपली स्वतःची आणि आपल्या साहित्याची काळजी ही योग्य प्रकारे घेतली पाहिजे. आठवडी बाजार हा आठवड्यातून एकच दिवस भरलेला असतो. ठरलेल्या दिवशी त्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील सर्व व्यापारी हे नियमितपणे येत असतात आणि ग्राहक लोक आपल्याला हवी असणारी वस्तू खरेदी करण्यासाठी बाजाराला हजेरी लावत असतात. अशा प्रकारे आपण या चित्रांचं वर्णन करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, यावर आधारित तुम्हाला काही स्वाध्याय दिलेले आहेत. या स्वाध्यायासंबंधी आपण थोडक्यात चर्चा करू. पहा, स्वाध्याय आहे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे क्रीडा महोत्सव या विषयावर 8 ते 10 वाक्य लिहा.
आणि तुम्हाला दिलेले मुद्दे आहेत ते म्हणजे पहा, इथं तुम्हाला काही मुद्दे दिलेले आहेत. पहिलं म्हणजे महोत्सवाचा दिवस, दुसरा आहे महिना, स्थळ, कालावधी, क्रीडा प्रकारांची पातळी, तालुका पातळी होती का जिल्हा पातळी होती का राज्य पातळी होती, त्या ठिकाणी खेळवले गेलेल्या खेळांचे प्रकार, त्या ठिकाणी खेळवल्या गेलेल्या खेळामधील तुम्हाला सर्वात जास्त आवडलेला खेळ, तो खेळ आवडण्याचं कारण, त्या महोत्सवामध्ये स्पर्धा कशा प्रकारे पार पडल्या याविषयी माहिती, बक्षीस वितरण समारंभ आणि पाहताना मनात आलेले विचार, या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला 10 वाक्यात माहिती मी पाहिलेला क्रीडा महोत्सव या विषयावर आधारित लिहून काढायची आहेत. या लिहिलेल्या माहितीचा संग्रह तुम्हाला तुमच्या ब्रिज कोर्सच्या वहीमध्ये करायचा आहे. तर चला मग करा लिहायला सुरुवात. त्याचबरोबर तुम्हाला दुसरा प्रश्न दिलेला आहे, तो सुद्धा सोडवायचा आहे. मग याची माहिती कशी लिहू शकता तुम्ही? महोत्सवाचा दिवस, मग त्यामध्ये दिवस, महिना, वार, तारीख या सगळ्या बाबी येतील. स्थळ म्हणजे ठिकाण, ते कोणत्या ठिकाणी आयोजित केलेलं होतं, कोणत्या प्रसंगी आयोजित केलेलं होतं, त्याचा कालावधी किती दिवसाचा होता, तो महोत्सव कशा प्रकारे पार पडला याविषयी सविस्तर माहिती. म्हणजे दिलेल्या मुद्द्याच्या आधारे फक्त जर तुम्ही 2 वाक्य जरी लिहिले तरी तुमचं 10 ओळीमध्ये क्रीडा महोत्सव याविषयी माहिती लिहून पूर्ण होऊ शकते. चला तर मग पहा बरं प्रयत्न करून क्रीडा महोत्सव विषयी माहिती लिहिण्याचा. दुसरा प्रश्न आहे, शाळेतील स्नेहसंमेलनाचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. आपल्या शाळेमध्ये पार पडलेल्या स्नेहसंमेलनाचं वर्णन तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये लिहून काढायचं आहे. हे तुम्ही लिहून काढा. धन्यवाद.